नमस्कार. मी आपला शुभम आपल्या या विशेष अशा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. थोडा गोड, थोडा तिखट आणि थोडा बट, ज्याचं नाव आहे शुभसे. चला तर मग वेळ न वाया घालवता आज आपल्या या शुभसेच्या मंचावर एक शांत, एक संयमी असं व्यक्तिमत्व, वकिली क्षेत्रामधील एक मोठं नाव, गाजलेलं नाव, लातूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच लातूर जिल्हा वकील मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय नेते ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब या आपल्या शुभसेच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजच्या या शुभसेच्या या कार्यक्रमामध्ये मूळ प्रश्नाची सुरुवात करतोय की तो म्हणजे आपण मूळचे कुठचे. खरं म्हणजे माझं गाव आता लातूरच आपण समजायला पाहिजे. माझा जन्म पोचम्मा गल्लीमध्ये झालेला आहे लातूरला. 1959 इथं जन्म झालेला आहे. पण माझे वडिलांचं मूळ गाव किंवा वतनाचं गाव हे तत्कालीन उमरगा तालुका आणि आता लोहारा तालुका रेल्वे चिंचोली राजेगाव इथलं आमचं मूळ वतनाचं गाव आहे. आणि जवळजवळ 1944ला वडील लातूरला आले. म्हणजे 1944 पासून ते आजपर्यंत तुम्ही इथे लातूरचे, म्हणजे मूळ जन्मच माझा लातूरचा आहे. माझं गाव लातूर, म्हणजे मूळ लातूर म्हणायला हरकत नाही. आणि मग पुन्हा नंतर इथून महाविद्यालयीन शिक्षण वगैरे कुठल्या कॉलेजेसमध्ये वगैरे झालं काय? माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. लातूर जिल्हा परिषद. हां, म्हणजे जेडीपीची शाळा, पहिली केंद्रीय शाळा होती त्या काळामध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत. ती इकडे वर्ग झाली. 10वी पर्यंत गांधी चौकामध्ये जी जिल्हा परिषद शाळा होती मॅट्रिकपर्यंत. मी नवीन मॅट्रिकचा SSCचा विद्यार्थी आहे. 11वी 12वी दयानंद कॉलेजला झालं, कॉमर्स ह्याला वाणिज्य शाखेला. आणि मी माझं पदवीची जी काही ही प्राप्त केली सनद ती देवगिरी महाविद्यालय औरंगाबादमधून केली. आणि नंतर 1981 ते 84 मी लातूर दयानंद विधी महाविद्यालयाला विद्यार्थी म्हणून झाला. 84ला वकील झाला. म्हणजे तुमचा हा प्रवास लातूर ते औरंगाबाद आणि मग पुन्हा दयानंद विधी महाविद्यालय अशा पद्धतीचा तुमचा प्रवास. वकिलीकडे येण्याचं काय, म्हणजे कशामुळे वकिलीकडे आलात? नाही, असं काही त्याला विशेषच कारण नाही. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर मी काही मोठ्या शेतकऱ्यांचा, जमीनदारांचा मुलगा नाही. बरोबर. किंवा माझे वडील काही फार उच्च शिक्षित नव्हते. मी सामान्य कुटुंबातला आहे. असं म्हणतात आजोबाच्या काळी सदनता होती, पण वडील लातूरला आले आणि त्यांनी गुळराम शेडजी म्हणून त्यावर आडतीवरती 25 रुपये महिना पगारानं काटेकरी म्हणून नोकरी केली आणि मग हळूहळू पुढे व्यवसाय केला. 25 रुपये महिन्याला पगार होता. बापरे, एवढी कमी त्या काळामध्ये किंमत होती ना. आता किंमत नाही आहे. त्या काळामध्ये पैशाला किंमत होती. असं आहे. कुटुंबामध्ये सर कोण कोण असतं? म्हणजे आम्ही ऐकले लहानपणी की बाबा नानासाहेब बेदरे यांचं नाव खूप मोठं होतं. नाना म्हणजे तो आम्ही त्याच्या आजोबाचं नाव पुढं चालवलं. त्याला रामचंद्र म्हणायचं. नाना म्हणजे आमच्या आजोबाला म्हणायचे, वडिलांच्या वडिलाला. तसे माझ्या वडिलांना एक मोठे बंधू होते निवृत्तीराव. त्यांना काही मुलबाळ नव्हतं. नाना माझा हा 4 नंबरचा भाऊ आहे लहान. आणि तो व्यवसाय धंद्यामध्ये असल्यामुळं, रोटरीमध्ये असल्यामुळं, शालेय जीवनात इतर कामामध्ये असल्यामुळे त्याचा संपर्क व्यापार व्यवसायाशी चांगला आहे. त्यामुळं आता पुढल्या पिढीमध्ये त्याची माहिती किंवा प्रसार चांगला आहे. त्यांच्यामुळं काही तुम्हाला म्हणजे वकिली क्षेत्रात जावं किंवा आपल्या भावाचा चांगला संपर्क आहे असं काही? नंतर झाला. मी वकील 1984ला झालो. ऍक्च्युली मला MBA त्या काळात करायचं होतं. पण बाहेर शिकायला असल्यामुळे वडील असं म्हणाले की किती दिवस बाहेर शिकायला राहणार. आणि मग मी MBAचं प्रवेश थांबवला. आणि त्या काळात सहज उत्सुकता म्हणून मग वकिलीच्या शिक्षणाला प्रवेश केला, LLB प्रवेश केला. आणि त्या काळामध्ये दयानंद विधी महाविद्यालयात संध्याकाळी नाईट कॉलेज होतं. तेव्हा नाईट कॉलेज होतं. परवापर्यंत नाईट कॉलेज होतं. आता
आता ते नाईट नाही, आता तर रेग्युलर सकाळी केलं. हा, आता हे सगळं तुम्ही लॉ केलं वगैरे, हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ठरवलं की बाबा प्रॅक्टिस करायचं आहे, ज्युडिशरीमध्ये वगैरे जायचं नाही आपल्याला आणि परफेक्ट प्रॅक्टिस मध्ये करायचं. हे असं सुरुवातीच्या काळामध्ये कुठं जायचं असं काही हे निश्चित नव्हतं. हा, पण मानवी वृत्ती किंवा व्यक्तिमत्व चिकित्सक असल्यामुळं की त्या काळातले जे न्यायालयीन निवाडे प्रसिद्ध व्हायचे वर्तपत्रात वाचल्यानंतर त्याच्याविषयी एक उत्सुकता निर्माण झाली. वकिलीचा व्यवसाय करायला जाण्याच्या पूर्वी तत्कालीन परिस्थितीमध्ये आजच्यासारखं वातावरण नव्हतं. त्यावेळेला वेगळी परिस्थिती होती. समाजवादी विचार मोठा होता, काँग्रेसचा विचार मोठा होता, समाजाची ठेवण ची धारणा वेगळी होती. आता अनेक बदल त्यामध्ये बदल झाले. तर ह्याच्यानंतर पुढे माझा असा प्रश्न येतो की बाबा जेव्हा तुम्ही वकिली ठरवलं की आता आपल्याला वकिली करायचं, मग कशा पद्धतीनं तुम्ही ज्युनियरशिप वगैरे केली, किती दिवस केली, कसा ज्युनियर सिनियर निवडला आपण? सिनियर निवडताना काय काय फार त्याला एक पार्श्वभूमी आहे, तीच आम्हाला ऐकवायची इच्छा आहे. त्या काळामध्ये म्हणजे आता त्या काळामधली परिस्थिती आणि आताची बराच फरक आहे. बरोबर. वकील जेवढा वयाने मोठा आहे किंवा ज्याचं वय आहे त्याला जास्त त्यावेळेला महत्व असायचं. आता तर ज्युनियर कनिष्ठ विधिज्ञ सुद्धा अत्यंत बुद्धिमान आहे. आणि मग त्या काळामध्ये लातूरमध्ये मुरलीधरराव सास्तुरकरांचं मोठं नाव होतं वकिली क्षेत्रामध्ये. ते आमच्या गावाकडले किंवा वडिलांशी संबंधित होते, किंवा ॲडव्होकेट मनोहरराव गोमारेंचे मोठं नाव होतं, पण ते फौजदारी स्वरूपाचे होते. आणि ते माझ्या वडिलांचे जे सहकारी मित्र आहेत, उदाहरणार्थ आता विठ्ठलराव पवार इथं स्टॅम्प विक्रेते होते, किंवा दुसरे त्यांचे तुकाराम सुरवशी, यांच्या संपर्कात असल्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा अशी होती, मी वकिलीच्या सेकंड इयरला मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होतो. मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे औरंगाबादला. त्यावेळेला नांदेडची विद्यापीठ नव्हतं. आणि मग वडिलांना असं वाटायचं की त्या काळात जे प्रसिद्ध वकील आहेत, मी ज्युनियर म्हणून त्यांच्याकडे गोमारे साहेबाकडे किंवा आमच्या कुटुंबाचे वकील मुरलीधरराव सास्तुरकरांच्याकडं कनिष्ठ ज्युनियर म्हणून जावं. पण मला जसं मी पहिल्या वर्षी पूर्ण पास झालो आणि दुसऱ्या वर्षी टॉपर आलो, म्हणजे तिसरा आलो विद्यापीठात. जैन साहेब त्यावेळेला शिकवायला यायचे, दयानंद विधी महाराज म्हणजे वकील ज्येष्ठ होते. मग अग्रवाल जे असतील, जैन साहेब असतील, भारद्वाज साहेब असतील, हितपरकर असतील, हे त्यावेळेला शिकवायला यायचे नाईकला. आणि जैन साहेबाचं इंग्रजीचं प्रोनाऊन्सिएशन, त्यांची विद्वत्ता, याच्याने मी थर्ड इयरला प्रभावित झालो होतो. आणि मी असं ठरवलं होतं की आपण जैन साहेबाकडं ज्युनियर म्हणून करायचं, वकिलीचं व्यवसाय सुरुवात करायची. आणि म्हणून मी जैन साहेबाकडे जायचा निर्णय केला. म्हणजे तुम्ही जैन साहेब तुम्हाला शिकवायला येत असताना तिथूनच तुम्ही प्रभावित झाला. त्यांचं कायदेशीर ज्ञान किंवा इंग्रजीवरचं प्रभुत्व, त्यांची मांडणी, त्यावेळेला मी त्यांचा प्रभाव मला ते फार चांगलं वाटलं. आय वॉट इम्प्रेस्ड. येस. आणि मी ठरवलं की आपण त्यांच्याकडे जायचं. बरोबर. म्हणजे एक आकर्षण झालं तुम्हाला त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या हे सगळ्या पर्टिक्युलरली इंग्रजीचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते फार चांगलं होतं. म्हणजे इतर जे विधिज्ञ येत होते किंवा ज्यांचं ओजस्वी असायचं, पण त्यांचं चांगलं असायचं. जैन साहेबांचं. आणि तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे वडिलांनी तर म्हणले की मधुकर सरांना, मुरलीधरराव सास्तुरकर साहेबाकडे जायचं किंवा गोमारे साहेब, या दोघांपैकी दोघांचं ऑप्शन न करता तुम्ही जैन साहेबाचा केला. काही वडिलांसोबत काही झालं याच्याबद्दल? नाही, असं काही. वडील म्हणले बाबा तुला जे योग्य वाटतंय, आम्हाला काही माहिती नाही आहे. मी तर ते व्यापारी होते छोटे मोठे, त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला योग्य वाटतं, जाऊन त्यांना भेट. त्यांना भेटलो आणि ज्युनियरशिप चालू सुरू केली. आणि ज्युनियरशिप करत असताना असं ठरवलं की सर की बाबा आपण दिवाणीमध्येच करायचं, फौजदारीमध्ये करायचं किंवा पर्टिक्युलर कन्झ्युमर, अशा काही ठरवलं? असं काही त्यावेळेला समज नव्हती. उत्सुकता चिकित्सक असायचं की ह्याच्यामुळे काय होतं, असं केलं तर म्हणजे सामान्यतः आपणही विचार करतो त्या वयामध्ये
किंवा लोक गुन्हा करतात तर मग सुटून का जातात, बरोबर, किंवा मग ह्यांना शिक्षा का होत नाही, किंवा मग याच्यावर कारवाई का होत नाही, अशी धारणा किंवा मनोवृत्ती असायची. बरोबर. आणि त्यामुळं मग त्या काळामध्ये मी त्यांच्या ऑफिसला गेलो, ते फार दिवाणीचे मोठे आणि तज्ञ त्याची होते 10-11 वर्ष. त्यांनी नंतर राजीनामा दिला आणि वकिली सुरू केली. ते व्यापाऱ्यांचे वकील होते. 10-5 नावं त्या काळातली जी काही मोठी होती त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं. आणि मी त्यांना भेटायला गेलो. ते फार कडक शिस्तीचे होते, जैन सर. त्यांना त्यांच्याकडे कोणी ज्युनियर राहणं कठीण होतं. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही नवीन येणाऱ्या या क्षेत्रातल्या न्यू कमर्सला. एक वर्ष मी त्यांच्या हाताखालच्या क्लर्क सोबत बाहेर बसायचं, जैन साहेब मध्ये बसायचं. एवढे शिस्तीचे कडक होते. आणि मग कालांतराने मी त्यांच्याकडे ज्युनियर राहिलो. मग हळूहळू त्यांचं दिवाणीचं कामकाज असल्यामुळं माझी दिवाणी प्रॅक्टिस किंवा त्याच्यात रस वाढला. सामान्यतः ज्युनियर मित्रांना फौजदारीमध्ये फार लवकर रस निर्माण होतो. बरोबर. पण आपला स्वभाव स्पष्ट असल्यामुळं फौजदारीमध्ये ते चालत नाही. त्यामुळं मग दिवाणीचं हळूहळू आणि तुम्ही वाढत काम करत राहा. आता ह्याला अनुसरून असं विचारायचं की आता येणाऱ्या, तुम्ही म्हणलात की येणाऱ्या न्यू कमर्स ॲडव्होकेट्स जे आहेत, तर त्यांच्यासाठी ज्युनियर असताना त्यांनी सिनियर कसा निवडायचा, म्हणजे काय बघितलं पाहिजे की नाही मला कुठल्याही ज्युनियरकडे सिनियरकडे करायचं, असं काय, म्हणजे काय त्याला सामान्यतः आपला ओढ कशाची किंवा आपल्याला स्वारस्य कुठल्या याच्यामध्ये आहे. आता त्या काळामध्ये फौजदारी, आता सायबर क्राईम फार वाढतोय. बरोबर. किंवा आपल्याकडं कोर्टातल्या कामकाजाचं कज्ज्याचं स्वरूप एकदम बदललं आहे. 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी आता बराच बदल आहे. 40 वर्ष या क्षेत्रामध्ये झाली. पण मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की एवढ्या शिस्तीचे त्यांनी मला एकदा एक अर्ज सांगायला सुरुवात केली. माझं हस्ताक्षर स्लो होतं आणि मग मराठीमध्ये चूक झाल्यानंतर मला सिनियर असं म्हणाल्या, इंग्रजी तर येतच नाही तुम्हा पोरांना, पण मराठी सुद्धा येत नाही. गुरु म्हणून त्यांचं ते जे म्हणणं होतं ते सारखंच होतं. आता आपण मराठीचं जे व्याकरण आहे कधी ते शाळेत शिकलेलं आहे. आपल्याला सुद्धा दीर्घ रस्व का पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आताही समजत नाही. वाचता येतं पण आपण त्याचं मूल्यांकन करू शकत नाही. बरोबर. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे राहिलो, त्यांच्या प्रेडिंग्स, ते कुठलाही वडील जरी वकील असले किंवा भाऊ जरी वकील असला तर तो अशी वकिली कर असं कोणी शिकवत नाही. स्वतःला निरीक्षणाने शिकवा, बाय ऑब्झर्वेशन. ते डिक्टेशन देताना कशावर भर देतात, आर्ग्युमेंट करताना कसं ट्विस्ट करतात किंवा उलट तपास करताना काय मुद्द्याला ते लक्ष करतात, हे सगळं मी बघून शिकलो. आणि मला याचा खूप स्वाभिमान आहे की नंतर मी त्यांचा मानसपुत्र झालो. हे बाहेरचं माझं पुस्तक लायब्ररी तुम्ही बघता ना, त्यांनी मला ती सप्रेम भेट दिलेली आहे त्यांचा व्यवसाय बंद केल्यानंतर. बापरे. म्हणजे एवढं तुम्ही त्यांना मानसपुत्र झालं म्हणल्यावर बिलकुल बिलकुल. म्हणजे तुम्ही विश्वास जिंकलात की बाबा ही त्यांनी असं बघितलं की आता ह्यांनी आहेत न्यायमूर्ती मंगेश पाटील माझ्या नंतर आले त्यांच्या ऑफिसला. आम्हा दोघाला ते खूप प्रेम करायचे, पण मी पुढारी असल्या तू काय तो लीडर आहे म्हणायचे. ते हायकोर्ट ते झाले हायकोर्ट. आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आले की मग वकील म्हणून हा नावारूपाला येईल, 2001 मध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय थांबवला आणि जे काही त्यांच्याकडं संग्रहालय होतं, पुस्तकाचं ग्रंथालय, ते सगळं त्यांनी मला बक्षीस दिलेलं आहे. तुमचे सगळं काम बघून ती जिज्ञासा, ते सगळं वकिलीमध्ये मी चांगला वकील होतोय आणि होईल असं त्यांची धारणा झाली. मला त्यांनी ते बक्षीस दिलं. छान. ते तुमच्यासाठी स्वाभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आजही देखील. हो. कारण काय आहे की जैन साहेब RSSच्या विचाराचे होते, लातूरचे ते प्रमुख होते. RSS. मी काँग्रेसच्या विचाराचा होतो. नाही, आता मी राष्ट्रवादीमध्ये त्याची जी आयडिओलॉजी आहे ती पुरोगामी विचाराची आहे. त्याच्यात थोडा बदल आहे, आता वेळ आल्यावर आपण बोलू. आणि त्यामुळं
त्यांच्याशी सूर जुळणं हा. हे आपल्या संबंधात निर्माण होतं ना. बरोबर बरोबर. त्यांनी कधी माझी जात बघितली, 2 माणसं मला मोठी भेटली जीवनात. हा. खरं तर विलासराव साहेबांचा संपर्क कैलासवासी बबुराव काळे साहेब माझ्या घराच्या बाजूला म्हणून आला. हा हा. विलासराव देशमुख साहेबांनी माझी जात बघितली नाही, माझं काम बघितलं, निष्ठा बघितली. तसंच जैन साहेबांनी सुद्धा माझी जात आणि धर्म बघितला नाही. बर. त्यांनी माझ्या कामाची चिकाटी किंवा हा चांगला वकील होईल असा त्यांचा विश्वास झाल्यानंतर त्यांनी मला संधी दिली आणि तुम्ही ते पुढे मागं वळून पाहिलंच नाही कधी. पुढे नेली. तर हे तुम्ही म्हणलात की बाबा कुठल्याही तुमच्या गुरूंनी वगैरे जातपात हा विषय बघितला नाही, परंतु खरंच का जात ही महत्वाची ठरते का काम करत असताना? बघितलं जात आहे का? त्याचा अनुभव आहे? काय झालं की आपण 1990-89च्या दरम्यान कधीतरी 86-87ला मंडल कमिशनची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर पूर्वीचं माझं असं निरीक्षण आहे की आपण आपसात भेटलो किंवा नवीन ठिकाणी गेलो तर एखाद्याची जात विचारताना समजा पाटील आहे म्हणून ती लक्षात येत नाही. बरोबर. आपण त्याला कधी असं प्रत्यक्ष विचारत नव्हतो. समजा मी माझं आडनाव सांगितलं किंवा पवारने आडनाव सांगितलं, ते लक्षात येत नाही, पण असं कधी विचारत नव्हतो. पण आपण शिक्षित होऊन संस्कार कमी झाल्यामुळं आज जर आपण समाजाकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला लक्षात येईल की सुरुवातच जाती कोणत्या जातीचा इथून करतो. हा झालेला सामाजिक बदल प्रगती समजायचं का अधोगती समजायचं तो तुमच्या माझ्यावर निर्भर आहे. तो एक मोठा प्रश्न. अपेक्षित हो ना, आपण समजा अपेक्षित असं होतं आपण शिकल्यानंतर आपल्यात ती धार्मिकता कमी होईल, आपल्यातला संकोच कमी होईल अशी ती धारणा होती. पण नेमकं उलट चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे. शिकलेल्या माणसाचा संकोच वाढलाय, त्याचा स्वतःवर आत्मविश्वास नाही आणि त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न आपल्या पुढं उभा आहे. इथं त्याचा उल्लेख करून काय वेळ. तुम्ही आता जातीचं हे बोलल्याप्रमाणे लातूर कोर्टामध्ये म्हणजे असं काही लोकांची सिनियर ऍडव्होकेटची काही मक्तेदारी वगैरेचा अनुभव की बाबा नाही हे सामान्यतः कसं आहे की आपण तर शेतकरी कुटुंबाच्या मला कुठली पार्श्वभूमी नाही, आर्थिक नाही, शैक्षणिक नाही. बरोबर, बिलकुल. खरं म्हणजे जी गोष्ट आपल्याला दिसते आहे आणि जी पाहिली आहे तुमच्या निदर्शनास ती नाही आहे, अनेक बदल आहेत त्यामध्ये. त्या काळामध्ये असं भारतामध्ये सर्वश्रुत होतं की न्यायालयीन क्षेत्र हे विद्वान व्यक्तींचं आहे. सामान्यतः ते ब्राह्मण समाजाचं वर्चस्व, आम्ही काही जात धर्म मानत नाही, त्याला आपण चांगल्या अर्थाने घेऊ. बरोबर. आपण त्यांना वेडवाकड बोलण्याच्या ऐवजी विद्वत्तेच्या माध्यमातून त्यांच्या त्या वर्चस्वाखाली होतं. पण आता अनेक तुमच्या माझ्यासारखी नवीन मुलं त्यामध्ये आले आणि त्यांनी स्वतःची क्षमता निर्माण केल्यामुळं आमचे नाव झालं ना. आता आम्ही बरोबर दिवाणी म्हणजे आम्ही 1984ला मी ॲडव्होकेट बळवंतराव जाधव त्यांनी फौजदारीमध्ये त्यांचं नाव केलं. अण्णाराव भूसंपादनाच्या ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत. मी दिवाणी मग सहकार आहे किंवा ट्रस्ट चॅरिटी आहे किंवा निवडणूक कायद्याचा तज्ज्ञ मी इलेक्शन लॉ मधला. असं दिवाणीमध्ये जो व्यक्ती काम करतो तर असं म्हणतात आपल्याकडे की तो कुठंही प्रॅक्टिस करू शकतो. ही कॅन स्टँड एनीवेअर असं आहे. जो सिव्हिल मध्ये काम करतो तो कुठेही काम करू शकतो, करतो म्हणजे करू शकतो. एवढं ते वाचल्यानंतर त्याला ते समजतं की ते काय सांगून काय सांगून. बरोबर. आता तुम्ही 2 मोठ्या व्यक्तिमत्वांची नाव घेतली, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव साहेब, अण्णाराव पाटील साहेब. महाविद्यालयीन काळामध्ये कशी होती तुमची मैत्री वगैरे? आम्ही वर्गमित्र आहोत. कसं काय आम्हाला ते प्रसंग ऐकायचे? अण्णारावांची माझी तर खूप घनिष्ठ मैत्री होती. पण शेवटच्या वर्षात बळवंतरावला निवडून आणलं होतं वर्गामध्ये शेअर म्हणून. आम्ही तेव्हापासून चळवळीत विधी महाविद्यालयाच्या क्षेत्रामध्ये आम्ही वर्गमित्र आहोत. बळवंतरावची सामान्यतः धारणा समाजवादी विचारसरणीची होती. अण्णाराव शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे ते दोन्हीकडे त्यांचा कल होता आणि मी काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीत परंपरागत त्यावेळेला काँग्रेसचेच असायचे. बरोबर. त्या विचारसरणीतनं आल्यामुळं मग कल त्या संघटनेशी असायचा सुरुवातीला. आणि 1977ला
त्यावेळी शिवराज पाटील साहेब उभाटाने त्यांच्या पोलशीट कार्यकर्ता संबंधित भागात वाटायला 80ला विलासराव साहेबांचं काम केलेलं. हो बर बर. नाही आता बळवंतराव जाधव साहेब असतील किंवा नाराव म्हणजे काय महाविद्यालयीन किस्से किंवा म्हणजे कधी काही चळवळ असेल, काही आंदोलन असेल कॉलेजमध्ये, काही आंदोलन वगैरे त्यावेळेला केले नाहीत, कारण ते जे आम्ही वकिली शिक्षण घेत होतो आमचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं. बरोबर. आणि मग पीजी सारखं आम्ही पुढली दुसरी पदवी मिळवण्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. बरोबर. अण्णाराव आणि मी एकीकडे असायचं, बळवंतरावला निवडून आणलं त्यावेळेला नाकाडे सर प्राचार्य होते, ते फार कडक शिस्तीचे होते, आम्ही ऐकलंय. आणि त्यामुळं मग त्यांच्या न ऐकता कार्यक्रम करणे आणि त्यांना निवडून आणणे असं अनेक महाविद्यालयीन काळातले किस्से आहेत. एखादा मजेदार जो एक ऐकायचा असतो प्रत्येकाला किंवा एका सिनियर, आम्ही मागच्या गॅदरिंगच्या वेळेला त्यांचा असा विचार असायचा की आपण कायद्याचा मोठा व्यक्ती बोलवा, आम्हाला वाटायचं कोणी कवी, हास्य कवी, नाटककार बोलवा. आणि मग आम्ही सेकंड इयरला पंबू शिंदे होते त्या काळातले आपले प्रसिद्ध कवी, वात्रटिकार, त्यांना बोलवायचं ठरवलं. मग सुरुवातीला काही नाकाडेसर तयार झाले, नंतर मग आम्ही ते अडूनवरती तयार झाले. तर पंबू सरांनी आमच्या काळामध्ये 5-6 मुली शिकायला असायच्या, आणि त्या काळात एवढे काही मोटरसायकल, स्कूटर्स किंवा ही सुविधा नव्हती, सायकल्स असायच्या. बरोबर. आणि सायंकाळी जे शिकायला मुले येतात किंवा अधिकारी काही असायचे लॉ कॉलेजला, मग ते आम्ही 1-2दा मार्क केले की त्या कॉलेजला शिकायला असणाऱ्या मुली त्या सगळ्यात चाकातली हवा सोडतात. मुली. अरे बापरे. मग आम्ही ते फोमो शिंदेला सांगितलं. फोमो शिंदेने अत्यंत छान कविता केली ह्याच्यामध्ये, गॅदरिंग मध्ये आमच्या लॉ कॉलेजच्या गॅदरिंग. त्यांनी प्राचार्यांना सांगितले की बाबा तुम्ही फणसासारखे आहात, वरून कडक असलं तरी मध्ये गर ओलावाय वगैरे. आणि ती कविता मला आजही आठवते. ती कविता मला ऐकायची सांगतो. ते असं म्हणाले, शीघ्र कवी होते किंवा तर्दिताकार होते, प्रसिद्ध आपल्या भागात आजही आहेत ते जिवंत सुदैवानं. ते देवगिरीला होते. ट्यूब जेव्हा फुगतं तेव्हा वरच्या टायरला आतून लागतं, टणक चाकाचा वाटतो हेवा, पण मुली जेव्हा वालपिन हलवून काढतात हवा तेव्हा काहीतरी शब्द वापरला तरी अशी ती जी कविता कोटीची केली. त्यावेळेला सगळ्या महाविद्यालयाला कळालं किंवा हे जे सगळे हवा सोडण्याचे प्रकार आहेत ते मुलीच्या विद्यार्थिनी करतात. ते लॉ कॉलेजच्याच होते. हो. का करायचे असं? ते सहज फन त्या काळातला, जाणीवपूर्वक नाही, मग कोणीतरी त्यांना टॉन्टिंग केली जाता येतात असं काय म्हणलं तर मग ते त्या काळातलं ते वय, ती परिस्थिती, आणि सायंकाळी तिथं सगळा अंधार राहायचा, इथून पलीकडे काही हे असायचं नाही, ते त्यांनी केलेलं होतं. हे महाविद्यालयीन किस्से झाले, म्हणजे खूप मजाच केली आहे तुम्ही त्याही काळामध्ये. परंतु आता पुढे जाऊन जेव्हा तुम्ही इकडे ह्याच्यामध्ये आलात, प्रॅक्टिसमध्ये आलात, ज्युनियरशिप वगैरे चालू केली, सगळं केली, त्या काळामध्ये दिवाणीचं काम तुम्ही करत होता ज्युनियरशिपमध्ये. परंतु फौजदारी जर प्रकरण आलं तर तुम्ही काय म्हणजे चालवलेत का? फौजदारी प्रकरण चालवले. पर्टिक्युलरली जे ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, अपहाराची प्रकरण आहेत चालवलेत नाही, किंवा भांडणाची प्रकरण आहेत चालवलेत. आता तुम्ही हे सांगितलंच सर, जेव्हा तुम्ही दिवाणी प्रॅक्टिस ही केली, दिवाणी प्रॅक्टिस करताना तुम्ही जिंकलेली पहिली केस आणि त्याच्यातले घेतलेले एफर्ट्स कसे होते, म्हणजे काय होते, जेणेकरून दिवाणीच्या वकिलाला तसं फार काम करावं लागतं. बरोबर. त्याला आपण जे काही लेखी दावा दाखल करतो, प्लेंट आहे, जबाबदार, त्याच्या जे लिहिलेलं असतं त्याच्या बाहेर जाता येत नाही. फौजदारीच्या वकिलाला त्यामाने तेवढं काम नसतं. त्याच्यात परत पुरावा निर्माण किंवा पुरावा काय द्यायचा तो तयार करावा लागतो आणि तो द्यावा लागतो. आणि मग त्याच्या स्टेजेस आहेत, केस उभा करणे, केस दाखल करणे, केस पुरावा देणे, चालवणे, मग त्याच्यात बरीच मेहनत बरोबर दिवाणी क्षेत्रातल्या माणसाला करावी लागते. म्हणून आपल्याकडे अशी मन प्रचलित आहे, म्हणजे जिथं कुठेही व्यवस्था आहे. क्रिमिनल प्रॅक्टिस रिक्वायर्स कॉमन सेन्स.
सिव्हिल प्रॅक्टिस रिक्वायर्स इंटेलिजन्सी असं म्हणतात. हा, कागदाच्या विरुद्ध बोलावं लागतं. बरोबर. कागदाच्या बाहेर जाता येत नाही. जात आहे. वकिलाला जाता येत नाही हा, आणि न्यायाधीशाला जाता जात येत आहे. नाही. बरोबर. ऍडमिशन दिलं असेल तर काय करणार आहे. आणि त्यामुळं अनुभवानं तुम्हाला सांगायला हरकत नाही, कुठलंही प्रकरण आपल्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा त्या वकिलाच्या लक्षात येतं की हे आपण जिंकू शकतो की नाही, ह्याच्यात काय होऊ शकतं कळतं तर लगेच. कळतं. बर बर आणि मग पुढे ते न्यायालयाकडे कोर्टाकडे जातात. बर. तुमची केस पहिली कोणती, म्हणजे कसं काय तुम्ही ते यूज केलं होतं डावपेच? आता म्हणल्याप्रमाणे कागदाचे तर बाहेर डावपेच काय असतं, त्या काळामध्ये ज्युनियर असल्याच्या नंतर मला आधी आठवतं, हनुमंत खंदाडे म्हणून गंगापूरचे, मी नवीन वकील झालो होतो आणि त्यांनी विलासराव साहेबांच्या विरुद्ध फौजदारी केस करायचा अर्ज दिला. बर बर. त्यांना पार्टी करावं. आणि मग ती केस, परभणीच्या केसच्या नंतर 89-90ला ती औरंगाबाद बेंचला उभा टाकली. मग काळे साहेबांच्या सोबत मला जायचा योग आला. यांच्यासोबत मी कामही करत होतो. त्याच्यातल्या घटना अशा होत्या की औस्याच्या तहसीलदारांनी साहेबांच्या वडिलांनी फोन केला म्हणून त्याच्यात मागं पुढं केलं आणि पैसे मागितले लाचीचे आणि ते सोडून दिलं, असं प्रकरण होतं. आणि मग ते विलासरावजींनी गृहमंत्री होते, ते प्रभाव वापरून ते दाखल झाले असेल, त्यांना पार्टी करावं असं होतं. खरं म्हणजे तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. आपल्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती होते सुप्रीम कोर्टाचे शरद बोबडे साहेब. त्यांचे वडील अरविंद बोबडे साहेब हे फार मोठे वकील होते. त्या काळामध्ये ते 86ला राज्याचे ॲडव्होकेट जनरल झाले होते. ॲडव्होकेट जनरल हे घटनात्मक पद आहे. मग त्यांना वकील म्हणून आणायचं विलासराव साहेबांनी निर्णय केला आणि त्यांच्याकडे जायचा मला योग आला. मग मी जैन साहेबाकडे असल्यामुळं मला ते शिस्तीत सगळं माहिती होतं. मी इथली त्यांची फौजदारीची फाईल घेऊन औरंगाबादून मुंबईला जायचो. अरविंद भाऊ बोबडेंना मंत्री सुद्धा बोलायला घाबरत होते. ते माझे अन्नदाते या व्यवसायातले. बरोबर. मग त्यांनी ज्या ज्या वेळेला जी माहिती विचारली ती माहिती त्यांना सांगितली, कागद तो काढून दिला. आणि मग एकदा विलासराव साहेबांच्याकडे आमची बैठक ठरली. मी, काळेसाहेब, शहाजीराव मुळे आणि विलासराव साहेबांकडे आम्ही बैठकीला बसलो त्यांच्या प्रकरणात. तर ते म्हणले उद्या सुपारी मला वेळ आहे, उद्या दुपारी येतो. मुंबई हायकोर्ट हे 4:30ला संपत. बरोबर. मग ते बैठकीला आले. विलासराव साहेब असे बसले. राम मेघे एक होते त्यांच्यासोबत, तत्कालीन मंत्री. काळेसाहेब, मी आणि ती. आणि त्या काळामध्ये विलासराव साहेबांना ते तरुण होते, त्यांना असं करून बोलायची सवय होती कार्यकर्त्याकडे. तर अनपेक्षितपणे माहिती विचारत असताना विलासरावजी त्यांना असं म्हणाले की आमची अशी चर्चा झाली, साहेब कशाला काळजी करता. बरोबर. या प्रकरणात जर आपण शेवटी पाहिलं तर तुम्हाला काही होणार नाही, रिजेक्ट होऊन जाईल. ते मला म्हणले आमच्या डोक्यावर हँगिंग शोर कशाला. बरोबर. फायनल पर्यंत काय आत्ताच मला पार्टी होऊ देऊ नका, असं आमचं पहिल्या दिवशी बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी अरविंद बोबडे साहेब म्हणाले रामभाऊ मेघेंना, तुम्ही सांगा विलासरावांना शेवटी या प्रकरणामध्ये त्यांना तुम्हाला काही होणार नाही. तर हा जो धागा आहे, पहिल्या दिवशी मी सांगितलं त्यांना तुम्हाला काही साहेब याच्यात होणार नाही, संबंध नाही. आता कुणाच्या नावानं कोणी पैसे मागितले सोडून दिले. बरोबर. आता दादाने सुद्धा फोन यांना विचारून केला की नाही त्यांना कुठं माहिती होतं. बरोबर. आणि मग आपलं न्याय तर तो काय म्हणतो, फौजदारीचं 9 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्निष्ठला शिक्षा झाली नाही पाहिजे. ठीक आहे, त्याचे अनेक प्रकारे सोडून. आणि मग असं ते म्हणाल्याबरोबर विलासरावजींनी माझ्याकडे बघून त्यांना आठवण झाली की मी हे रात्री सांगितलं. त्यांनी असं खुणवलेलं. राज्याचे ते महाधिवक्ता होते अरविंद बोबडे साहेब. ते माझी त्यांची ओळख नाही, माहिती नाही. त्यांनी चट करून विलासरावजीला सांगितलं, मिस्टर देशमुख, ही इज यंग अँड केपेबल लॉयर फ्रॉम युअर कॉन्स्टन्सी, असं त्यांना म्हणाले. आणि मला म्हणले तू बाहेर बस. बाहेर बसलो जाऊन. ते काय बोलले मला माहिती नाही. बैठक संपली. नंतर केस औरंगाबादच्या कोर्टात चालली. विलासरावजीच्या सारखा तिचा निर्णय झाला.
8-15 दिवसांनी. मला दुसऱ्या दिवशी भेटल्यावर मला साहेबांनी असं विचारलं, काय जादू केलंस म्हणले तू त्यांच्यावर? मंत्री बोलायला घाबरतात म्हणले त्या अरविंद बोबडेंना, भयंकर कडक आहेत म्हणले, आणि तुझ्यावर एवढे कसे काय ओळख आहे? माझी कुठली ओळख सर म्हणजे तुमची सुद्धा नाही. त्यांना एक किस्सा सांगितला तर तुम्हाला सांगेन. 84 म्हणजे 89चा भाग आहे तो. मी त्यांना म्हणलं, साहेब आमच्या व्यवसायात काय आहे, पूर्वीच्या काळी दळण दळायला गिरण्या नव्हत्या, त्या जात्यावर दळावं लागायच्या. आणि मग सगळ्या महिला पाठवून त्या दळण दळत असताना राजकुमारीने तो आवाज ऐकला आणि सांगितला की मला सुद्धा दळण दळायचं. हे सांगितलं विलासराव साहेबांनी दळाला. मग तिला जाता आणून दिल्यानंतर तिच्या महालातून आवाज येऊ लागला. ते महिला म्हणजे राजकुमारी दळण दळेल, ती कशाला दाणे दळते म्हणजे ती मोती दळते. तसं आमच्या व्यवसायात सिनियर बोलला की मोती दळतात, सिनियर बोलला की दाणे दळतात, असं मी त्यांना सांगितलं. मी लातूरला उतरजेपर्यंत मला नगरपालिकेचा कायदे सल्लागार म्हणून नियुक्ती तयार होती. त्याच्यानंतर लगेच 2-4 महिन्यात मला मांजरा कारखान्याचा वकील म्हणून नियुक्ती त्यांनी त्या काळात दिली. ठीक आहे, मला जेवढे पैसे त्या काळामध्ये वकील फीस म्हणून देय होत होते मिळायचे, 50% काम केले. पण मी मांजरा कारखान्याचा सलग 25 वर्ष लिगल ॲडवायझर होतो. लिगल ॲडवायझर म्हणून आपण काम केलं. नगरपालिकेचा सलग 17 वर्ष लिगल ॲडवायझर होतो. जिल्हा परिषदेचा सलग 10 वर्ष. म्हणजे अशी कुठली संस्था नाही की ज्याचा मी वकील राहिलो नाही. फक्त मी सरकारी वकील झालो नाही. आणि मग त्यानंतर बहुतांश विलासराव साहेबांच्याकडलं जे काही कायदेशीर कामकाज आहे ते माझ्याकडं आलं. आणि शिवराज पाटील साहेबांकडे तत्कालीन जैन साहेबांचे वर्गमित्र होते, मालू साहेब रापते, ते माजी नगराध्यक्ष होते, ते त्यांचं सगळं कायदेशीर कामकाज. तर हे सगळ्या तुम्ही ह्या किस्स्यांमध्ये मजेदार म्हणजे तुम्ही देशमुख साहेबांसोबत भरपूर वेळ घालवला हे दिसूनच येते आपल्या या किस्स्यांमध्ये. हे सगळे किस्से ऐकता कसं तुम्ही इकडं म्हणजे विलासराव देशमुख साहेबांकडे कसं जुळले? कार्यकर्ता नाही, कार्यकर्ता म्हणून काम करत होतो ना आधीपासून. कार्यकर्ता 1980च्या निवडणुकीमध्ये त्याचं कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यांनी मला वकील म्हणून संधी दिली, त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली. थेट बेदरे साहेबांकडे कसं त्यांचं बघितलं त्यांनी? त्याचा कार्यकर्ता त्या बूथ वार्ड नंबर 23 वरला भागातला मी प्रमुख कार्यकर्ता म्हणून काम करत असताना काळेसाहेबांच्या घराच्या बाजूला दर 2 दिवसाला 1 दिवसाला नेहमी भेट व्हायची ना. आणि त्यांचे व्यक्तिमत्व काय होतं, ते अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी होती त्यांची, आकर्षित करायचे ते कुणाला हे बोलताना. बरोबर. हे सगळ्या महाराष्ट्रात. आणि त्यामुळे वकील होण्याच्या पूर्वीच मी त्यांच्या संपर्कात होतो, असं आहे, त्यांच्या संघटनेत काम करत होतो. एवढंच आहे, मी 2 नंबरचा कार्यक्रम काम करतो. आता मी तुम्हाला सांगितलं की वकिलीच्या क्षेत्रामध्ये जे नाव आणि संधी मिळाली त्याला कारणीभूत अरविंद भाऊ बोबडे आहेत. बरोबर. पण माझी पुढची जी पुढे गेली त्याचा दुसरा किस्सा आहे. त्याला आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त शेषन आहेत, त्यांनी आचारसंहिता लागू केली 95ला. बरोबर. अगोदर त्याच्या. आणि मी निवडणूक काय अर्धे इलेक्शन पिटिशन माझ्याकडे होते. मिठाराम राठोडना 2.5 वर्षानंतर सभागृहात पाठवणारा मी वकील आहे जिंकून केस, त्यांची इलेक्शन पिटिशन. त्याच्यामुळे त्यांचंही नाव झालं, माझंही झालं. आणि निवडणूक कायद्यातला तज्ञ असल्यामुळं माझी पुढची वर्णी लागली, पुढच्या रांगेत आली. तिथंच आहे विद्वत्ता कसं असतं बरं का. अत्यंत नम्रपणाने मूल्यमापन आपल्या व्यवसायाचे व्यक्तिमत्वाचं करत असताना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं आपण प्रघात आहे. बरोबर. थोडी दुरुस्ती करा तुम्ही. शहाणपण असल्याशिवाय सत्ता चालवत आहेत. करेक्ट. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. म्हणजे आपण कसं घेणार आहे त्यावर सगळं ठरतं आपल्या आयुष्याचं घडण. त्यामुळं माझं मी सगळ्यांचा कायदेशीर म्हणजे कायद्या विभाग आल्यासारखं झालं. शेवटी वकिलांची संख्या या क्षेत्रात काय असते, जी व्यवस्था आज आहे ती व्यवस्थेमध्ये घडणारं कामकाज योग्य का अयोग्य ठरवायसाठी कुणाला ज्याला ही व्यवस्था माहिती आहे कायद्याच्या राज्याची त्याच्याकडे जावं लागेल. मग तो काँग्रेसचा असू शकतो, समाजवादी पक्षाचा असू शकतो, शिवसेनेचा असू शकतो, राष्ट्रवादीचा असू शकतो किंवा कम्युनिस्ट असू शकतो. तो त्याचा वैयक्तिक भाग आहे, हा आपला धोरणाचा भाग आहे. बरोबर.
आता तुम्ही सांगितल्याबरोबर साहेबांचे किस्से, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे प्रसंग, नेमकं सगळ्या लातूर जिल्ह्याला माहिती आहे की बाबा साहेबांच्या निकटवर्ती म्हणजे बेदरे साहेब. कसं होतं साहेबांचं कामकाज? काय तुम्हाला म्हणजे समजा मुंबईहून साहेबांचा कॉमन सेन्स अत्यंत स्ट्रॉंग होता. बर. पुस्तक नुसतं चाललं तरी त्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे हे समजत भाषणामध्ये सांगायचे. अरे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात, खूप चांगला होता. ठीक, पुढला काय बोलतोय ना आपल्याला काय करायचं, कुणाला हो म्हणायचं कुणाला नाही म्हणायचं फार कळायचं. हो लगेच छान एकदम. आणि ते असं आकस्मितीने राग यायचं नाही असं नाही, पण कधी वेंडिकेटिव्ह म्हणजे पोटात खुंसीपणा त्यांच्याकडे नव्हतं, मोठं मन होतं. गरीब माणसाला येईल त्याला मदत करण्याची त्यांची धारणा मनोवृत्ती होती म्हणून ती मोठे झाले. बरोबर, मोठे झाले, मोठे केले. हो, इतरांनाही केले. आता बघा, माझा बेसिकली आय एम अ लीडर. येस. बट माय पी हॅज बिकम सायलेंट, दॅट्स व्हाय आय बिकम अ लीडर. त्यांच्या सोबत राहिल्यामुळं मी पुढारी झालो, मला त्यांनी वकील म्हणून संधी दिली, अनेक संस्थांचा वकील राहिलो, कार्यकर्ता म्हणून नगराध्यक्ष केलं. बरोबर. जिल्हा काँग्रेस असेल तर राजकारणामध्ये काय अपेक्षित आपण काय पाहतो, धर्म, जात, पैसा किंवा आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळ, गुंड शब्द हा वापरणार नाही. त्याचा आधार असं काही नसताना मी राष्ट्रीय पक्षाचा 10 वर्ष अध्यक्ष होतो. राष्ट्रीय पक्षाचा 10 वर्ष. मी काँग्रेसचा चढता काळ बघितला आणि पडता काळ बघितला. 1995 ला जेव्हा साहेब पडले, त्याच्यात काय म्हणजे तुमचं काय पक्षाच्या किंवा साहेबांच्या काय चुका झाल्या होत्या? साहेबांच्या चुका नव्हत्या त्यावेळेला. साहेबांच्या सोबत ज्यांनी काम केलं साहेबांच्या नावावर, त्यांच्या चुकांची शिक्षा विलासराव साहेबांना झाली. त्यांनी ती दुरुस्त केली, स्वभावात बदल केला. लातूर मधूनच परत एकदा निवडून यायचं असं ठरवलं आणि ते परत निवडून आले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे साहेबांचं नेतृत्वच तसं स्ट्रॉंगली होतं, तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते अट्रॅक्टिव्ह होते. परंतु अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणतात. तेच अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी त्यांची होती. त्यांनी मुख्यमंत्री पण चांगल्या पद्धतीनं हसतमुख चेहरा असायचा. ट्रस्ट मध्ये कधी फार कमी वेळेला बघितलं त्यांना. आणि जेव्हा ते मुंबईहून लातूरला वगैरे यायचं, तुमच्याशी संपर्क करायचे, काय म्हणजे काय नियोजन आहे, पुढल्या बैठका, 95 ते 99 हा जो त्यांचा खडतर प्रवास होता, संघर्षाचा प्रवास होता. कायम मी आणि बबुराव काळेसाहेब गाडीत असं ते जे सांगतील ते केलं. जिथं ज्ञान होतं कायदेशीर, जिथं जा म्हणते तिथे गेलो, जे बंधित केलं. त्यांच्या निवडणूक याचिकेमध्ये सुद्धा मोठं योगदान दिलं. आणि मग त्यांनी सुद्धा त्याची परतफेड त्या मानाने केलेली आहे. त्यांच्यामुळं सार्वजनिक जीवनात जायची संधी मिळाली, सन्मान मिळाला. लातूर सारखा मोठ्या शहराचा प्रमुख व्हायचं. मी तर अशा काळामध्ये लातूर नगराध्यक्ष होतो. आपल्या देशामधलं 2 नंबरचं पद हे गृहमंत्र्याचं असतं. त्यामुळे शिवराज पाटील साहेब गृहमंत्री होते देशाचे. आणि विलासराव देशमुख साहेब राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला मी शहराचा प्रमुख होतो. 25वे वर्ष रौप्य महोत्सवाचं सादर केलं आणि मला राष्ट्रपतीच्या पुढं भाषण करण्याची, मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. काय ती लातूरसाठी आणि तुमच्यासाठी, कुटुंबासाठी एक मोठी अचिव्हमेंट. एवढे माझे वडील आणि घरचे आनंदित झाले होते. राष्ट्रपतीच्या स्टेजवर बसायला मिळतं हा सन्मान नाही, विकत घेता येत नाही. बिलकुल नाही. खूप मोठं पैशाने मिळत नाही, मिळत, तर संपर्काने मिळतं. बरोबर. जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष झालात, ते म्हणजे कसं झाली ती नगराध्यक्ष होण्याचा मान आणि ते कसं जुळलं तुमचं? काय असा प्रसंग? तुम्हालाच का निवडलं साहेब? नाही, काय असतं, 2001 ला माझ्या समाजाने मी ओबीसीचं प्रमाणपत्र काढायला गेलो, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही अनुसूचित जाती SC आहात. म्हणून मला वाघमारे साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवायची संधी मिळाली नाही. मी विक्रमसिंग किंवा 2-3 नाव होतो. आणि मग वाघमारे साहेब, विलासराव साहेब मुख्यमंत्री असताना निवडून आले. ते शल्यजी विलासराव साहेब ते एवढाच. मी काय आता वाघमारे साहेब एवढा विद्वान नाही, पण कायद्याच्या क्षेत्रामध्ये थोडं बहुत माझं नाव आहे. पण ती परिस्थिती निर्माण झाली आणि मला निवडणुकीला संधी मिळाली. तुम्ही नगराध्यक्ष नाही, निवडून आलो. आणि मग त्या परिस्थितीमध्ये एक शिक्षित चेहरा, फ्रेश चेहरा म्हणून साहेबांनी मला नगराध्यक्ष केलं.
मला सांगायला अभिमान वाटेल, तुम्ही गावात चर्चा करा, स्वतःशी बोलू नये, ते योग्य नाही. बरोबर. गुणवत्तेची तर कामं केलीच, पण पारदर्शक केली. माझ्या काळात माझ्यावर नगरपालिका चालवताना भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. विरोधकाकडून कुठल्याही प्रकारचे आरोप नाही. विरोधकांकडून सुद्धा केलेले नाही. वा. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, नगराध्यक्षाला जी काही टक्केवारी दिली जाते ती सुद्धा मी स्वीकारली नाही, म्हणून आज माझा सन्मान लातूरकर करतात. ते टक्केवारीची काही ऑफर तुमच्याकडे आले होते? अनेक असतात. ते काय, त्याला मी भारतीय नागरिक मतदार म्हणून जबाबदार आहोत. बरोबर आहे. बरोबर. त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे शिकलेल्या माणसाने. एखादा नगरसेवक निवडून यायला, जिल्हा परिषद निवडून यायला 2-5 कोटी रुपये लागणार असतील, आमदार निवडून यायला 10 कोटी रुपये, खासदार निवडून यायला 15-20 कोटी, ते काही घरची घालणार आहेत का? बरोबर. त्यामुळं याच्यामध्ये दुरुस्ती करा. चांगल्या माणसाने राजकारणात यावं, मी या मताचा आहे. जे शक्य आहे ते करावं, जे शक्य नाही ते बाजूला ठेवा. नाहीतर ही व्यवस्था कोलमडेल. राहून आठवतं की बाबा, मग चर्चिल असं म्हणायचे, चर्चिल की भारतीय लोकांना लोकशाही झेपेल का? कधी कधी असं वाटतं की आपला प्रवास खरंच त्या दिशेने सुरू झाला. सध्याची अबाउट टू फेल. व्यवस्था मुडीत निघते का अशी परिस्थिती सध्या. त्याला काही पाकिस्तानमध्ये चीनमध्ये लोक जबाबदार नाहीत, स्वतः भारतातले लोक. वी आर द ग्रेट इंडियन्स हू आर फेलिंग द कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा आपण नगराध्यक्ष झाला त्यावेळेस काय काय असे निर्णय, महत्वाचे निर्णय घेतलात? आताचे सगळे रस्ते बघतात तुम्ही. हो. ते माझ्या काळात झाले. त्या माझ्या पूर्वी नगरपालिकेनी 35 कल्याणजीबी शहा आणि माणिकराव सोनवणेच्या काळातच मालमत्ता अक्वायर केली. ती मीच केली नंतर, स्मशानभूमीला जागा उपलब्ध नव्हती म्हणून. आणि सगळ्या समाजाचा सलोखा ठेवला. मोठे मोठे नेते इथं होते. विलासराव साहेब होते, निलंगेकर साहेब होते, शिवराज पाटील साहेब इथं होते. विलासराव साहेब आवडच, निलंगेकर साहेब सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत होते. मी त्यांचाही वकील होतो. बरोबर. त्या संघटनेत होतो, काँग्रेस. तेवढी जवळीक माझी शिवराज पाटील साहेबांची राहू शकली नाही. ती आता झाली, पण त्यांचा पक्षामध्ये होतो, कार्यकर्ता तर होतोच ना. बरोबर. आणि त्यामुळं नेत्याला किंवा पक्षाला कोणी दूषण देईल असं कामकाज कधी केलं नाही. आणि एक भूमिका स्वीकारली की येणाऱ्या प्रत्येकाला आपली मदत झाली पाहिजे. जाती धर्माचं बंधन मनात आणायचं नाही. या वयाला आल्यानंतर ज्याला ज्या ठिकाणी मदत करणं शक्य आहे त्या ठिकाणी मदत करा. याचा अर्थ कोणी येऊन काय म्हणेल त्याला तोंडावर उत्तर सांगितलेलं आहे, त्याच्याशी वादी झालेला आहे. बरोबर. स्टेट फॉरवर्ड असल्यामुळे जे नफा नुकसान मिळवायचं तर मिळालं, जे सोडायचं होतं ते सोडलं. हे एवढे अनेक किस्से, हे नगराध्यक्ष, हे सगळं तुम्ही राजकारण, वकील सगळं सांगितलं. पुढे जाऊन असा प्रश्न आम्हाला पडतोय की तुम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांसोबत काम केलंय, त्याच्या काळानंतर अमित देशमुख साहेबांसोबत पण काम केलं. काय फरक जाणवतोय तुम्हाला? नाही, अमित देशमुख एक विचारवंत आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने 10 वर्षाचा कुठला विचार करतात. बर. त्यांचं वागणं बोलणं अत्यंत चांगलं आहे, पण ते निर्णय करत नाहीत, कोणाला मदत करू शकत नाही. गरीब माणसाचा कणव त्यांच्याकडे दिसून आला नाही. समजा आता शुभम आलाय आणि त्याला काही जिल्हाधिकाऱ्याला, तहसीलदाराला फोन करून मदत करा म्हणून सांगायचं, चांगलं काम आहे तरी सुद्धा ते लगेच करत नाही. हा फरक त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या वडिलांच्या मध्ये. वडील असं मला किस्से आहेत की फोनवरून सुद्धा ते ट्रॉफी करायचे, परंतु देशमुख मदत करण्याची यांची तशी वृत्ती नाही आहे. ह्यांना सारखं एवढं मला भया ओढत करा मदत असं म्हणावं. हा त्याच्यातला फरक आहे. तसं काही त्यांचा फार माझा वाद झाला नाही. तात्विक मी त्यांना सांगितले, मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे. बरोबर. माझे नातेवाईक आणि मित्र सगळे मध्यमवर्गीय आहेत. ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांना जर माझी मदत नाही झाली तर तुमच्यासोबत माझा फोटो छापून येऊन उपयोग काय? ते मला म्हणले, तुम्ही फार स्पष्ट बोलतात, जे समोरच बोलतोय म्हणून. करू म्हणाले, पण हो असं समोर झाला. करू म्हणाले पण काही ते झालं नाही. म्हणून मी दिलेल्या संधीचा आभार मानले. मी सुद्धा त्यांच्या पक्षासाठी, विलासराव साहेबांसाठी 30 वर्ष 35 वर्ष इकडे न बघता कामकाज केले. बरोबर. तुम्ही तेवढंच पक्षाला काम केलं आणि माझ्यामुळे त्यांना कधी कमीपणा स्वीकारावा लागला नाही. बरोबर. बरोबर. पण मला असं वाटलं की बाबा
आमच्यामुळे तुम्ही मोठे झालो, आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचला, सोडून दिला पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काय फरक आहे? त्याचं मुख्य कारण ते स्वाभिमानाला काही संस्था नाही, गुत्तेदारी नाही, फार मी खाली बघून चालतो, समाधानी वृत्तीने जीवन जगतो, जास्त वर बघितलं खाली ठेस लागते. आणि त्यामुळं फरक काय झाला, काँग्रेसमध्ये होतो तर कार्यकर्ता होतो, राष्ट्रवादी तालुक नेता झालो. तुम्ही म्हटले की नाही आता राष्ट्रवादी नाही, आमच्यासाठी तुम्ही नेतेच आहे. वरिष्ठ राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर माझं मूल्यांकन काय झालं, बरोबर, समाजाने घेतलेली ती दखल आहे. बरोबर, आता माझी 35 ते 40 वर्षे पाठीमागे ह्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. मला पुढारी म्हणून मान्यता आहे की नाही माहिती नाही, पण वकील म्हणून मान्यता आहे. आणि त्यामुळं आज ते नाव आहे. त्याच्याकरता हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, तुम्ही कुठल्याही नानी पालखीवाला, आता जसं हरीश साळवे साहेबांचं नाव आपल्या देशात आहे, जर टॉप मोस्ट लॉयर ऑफ इंडिया, त्या काळामध्ये नानी पालखीवालांचं नाव होतं. बरोबर, तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं आत्मचरित्र वाचलं तुम्हाला पाहायला मिळेल. 7 वर्षे त्यांच्याकडे कुठलेही मॅटर नव्हतं, ब्रीफलेस ऍडव्होकेट म्हणून त्यांना फिश पॉन्ड पडला होता. अरे बापरे, वेस्टर्न बॉम्बे बारमध्ये. पण ते नंतर जागतिक कीर्तीचे वकील झाले. बरोबर, आज आपण नाव घेतो त्यांचं. मला तुम्हाला काय सांगायचं, वकिलीचा व्यवसायच असा आहे की तुम्ही एक वकील आहात आणि तुम्हाला वकिली क्षेत्रातलं ज्ञान आहे हे लोकांना कळायला 5-7 वर्ष जातात. वेटिंग पिरियड आहे त्याला. त्यालाही कारण आहे. कोणीतरी आपला नातेवाईक येतो, मित्र येतो, आपल्याला चहाला आपण अपेक्षाने तो आपल्याला केस देईल म्हणून घेऊन जातो, आणि चहा पिताना तो विचारतो फौजदारी मधला चांगला वकील कोण आहे, दिवाणी मधला चांगला वकील कोण. त्याला कारण आहे. फौजदारी मधला चांगला वकील एवढ्यासाठी विचारतो की तो वकील चुकला त्याला जेलमध्ये जायची भीती असते. दिवाणी मधला चांगला वकील हा प्रश्न एवढ्यासाठी विचारतो, तो हारला तर तो रस्त्यावर सिव्हिल डेथ व्हायची बाय असते म्हणून तो विचारतो. हे प्रत्येकाने सोचलंय या व्यवसायात. वेटिंग पिरियड जास्त आहे, पण लिमिट इज स्काय. बरोबर, इट्स अ नोबल प्रोफेशन. वाय? तुम्ही जेवढं मेहनत कराल तेवढं तुम्हाला पुढे जाण्याची संधी, अपॉर्च्युनिटी ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला आहे. जे आता नवीन आमच्यासारखे जे ज्युनियर्स येत आहेत, आणि सोसायटीमध्ये काय की वकील म्हणले की जरा वेगळ्याच नजरेने पाहतात. म्हणजे काय, आता फीस लवकर, तुम्ही आता म्हणलं वेटिंग पिरियड आहे, ह्याला काय करता येईल? अनेक काही करता येत नाही. ह्याला सामाजिक कारण किंवा त्या व्यवसायाची कारण अंतर्भूत असतात. प्रत्येक गोष्टीला काही कारण असतंच असं नाही. प्रत्येक घटनेला गुणदोष असतात. आता जोपर्यंत तुम्ही सक्षमरित्या रोज उपलब्ध आहात, पहिल्यांदा काय ज्युनियर वकिलांनी नियमित असायला पाहिजे. दुसऱ्यांदा तुम्हाला एखादी बाब कमी कळाली तरी तुम्ही तुमच्या व्यवसायात दक्ष किंवा प्रॉम्प्ट असलं पाहिजे. मग हळूहळू तुमची वकिली चांगल्या पद्धतीने. 50 किलोमीटर येणाऱ्या माणसाला शुभम नाही भेटला तर त्याची काय परिस्थिती होत असेल. बरोबर, खरंय. तर ह्याच्यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणलात की बाबा राष्ट्रवादीमध्ये हे केलं, ह्या सगळ्या काही स्वाभिमानाला स्पर्श झाल्या वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही पक्ष बदलला. आत्ताची परिस्थिती जेव्हा अमित देशमुख साहेब विधानसभा आत्ताच पार पडल्या, त्याच्यामध्ये खूप कमी मतांनी ते निवडून आले, म्हणजे जवळपास 6-7 हजार मतांनी. त्याचं काय कारण आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला आताच थोड्या वेळा सांगितलं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे की सहज कोणाला उपलब्ध न होता त्या कोणालाही मदत न होणे. बघा, नेता कोणाला म्हणा, येणाऱ्या माणसाला आपण त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला मदत होईल असा विश्वास त्याच्या मनात, आपल्याला आधार मिळेल अशी भावना लोकांची झाली पाहिजे. तो नेता. आजकाल नेते कशासाठी आहेत? स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची संस्थेची मालमत्ता वाढवण्याकरता नेते झाले आणि स्वतःचं नाव लोक समाज कल्याण करता आहेत का, त्याचं मूल्यमापन त्यांनी करायचं. मी मतदार म्हणून माझा हा प्रश्न आहे. बरोबर. त्याला त्यांनी जर दुसऱ्या अर्थाने घेतलं तर घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे त्यांनी ते जे तुम्ही आता म्हणलात ते त्याचं पालन न केल्यामुळे कदाचित ते मतदान. मी त्यांना सांगितलं ना किंवा जसं साहेब सहजपणाने कोणाला मदत करत होते. मुंबईत लातूरचा माणूस भेटला त्याला कधी विचारलं नाही तू हिंदू आहेस, मुस्लिम आहेस, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, मदत करून टाकली. आणि टाकायची.
तसंच तुम्ही वागलं तर त्यांच्यापेक्षा तुमचं नाव मोठं झालं असतं किंवा होईल. हा त्यांचा भाग आहे, त्यांनी कसं वागावं ते ठरवतील. आपण काय नाही असं सल्ला त्यांना वाटलं नाही, तुम्हाला माहिती नाही, कोणी तुम्ही दुरून बघितलं त्यांना सल्ला केलेला आवडत नाही. देशमुख साहेब, अमित देशमुख साहेबांना सल्ला दिलेला आवडत नाही. नाही हे तुम्ही जवळून आता 7,000वर आल्यामुळे सल्ले घेत असतील, तो माहिती नाही मला, पण त्यांना सल्ला केलेला. पण वरून जेव्हा साहेब बघत असतील तर काय त्यांच्या मनात असेल की बाबा माझ्यासोबत केलेला माणूस आज नाहीये सोबत, माझ्या म्हणजे पुढल्या पिढीसोबत. नाही, याचं उत्तर त्यांना विचारायला पाहिजे, मी काय सांगणार. तुमच्या मते नाही, प्रश्न माझा त्यांच्या वागण्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन मी तुम्हाला सांगितलं. बरोबर, मी काय त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही, पण आपल्या वडिलांच्या सोबत कायम राहणारा माणूस आपल्यापाशी नाही ह्याची खंत त्यांनाही वाटायला पाहिजे. मला वाटून का उपयोग? मला तर बाबासाहेब आंबेडकर आठवले, भाकरीला महत्व द्यायचं, स्वाभिमान इतकं महत्वाचं. नुसतंच बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, त्याची कृती सुद्धा करायला पाहिजे ना. बरोबर. कधी सांगितलं त्यांनी विषम परिस्थितीमध्ये हे मत नोंदवलाय. करेक्ट. स्वाभिमान महत्वाचं. उगाच घटनाकार म्हणायचं, त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांची जे कृती आहे ती जर आपण अंमलात नाही आणली त्याला अर्थ काय. बरोबर. आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात, मग आयडॉल कोण आता खरं, शरद पवार की विलासराव देशमुख साहेब? नाही बघा, महाराष्ट्राच्या आधीपर्यंत शरद पवार साहेब असं नाव मोठंच आहे. बरोबर. त्याच पिढीचे विलासराव देशमुख साहेब होते. बरोबर. माझ्या दृष्टीने सार्वजनिक जीवनात मला ब्रेकअपच विलासराव साहेबांमुळे मिळाल्यामुळं, तर नावच त्यांच्यामुळे झालं ना. म्हणजे अनेक समाजामध्ये जी स्वीकृती निर्माण झाली ती विलासराव साहेबांमुळे झाली. फक्त तो विचार पुढे चालवतात आणि काँग्रेसची घसरणीची मी अत्यंत चांगली कारणं तुम्हाला सांगू शकतो, पण ते इथे तो त्याचा विषय नाही आहे. आता मला त्यावेळेला भाजपच्या मित्रांनी या म्हणून सांगितलं होतं की तुमच्यासारखा बुद्धिवंत आमच्याकडे लागतो म्हणून, पण मी पुरोगामी विचार म्हणून तिथे गेलो. पुढे आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, मी असं ठरवलं सहज, भविष्य पुढल्या पिढीत बघतात ना अजिबात. बरं. पण आता तुम्ही मला पुरोगामी विचारायचं हे तर खरं आहे, मग राष्ट्रवादी तर सध्या भाजप सोबतच आहे, मग विचारांचं कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालंय? कॉम्प्रोमाइज अशा अर्थाने नाही आहे ते. आज देशातलं जगातलं वातावरण जर आपण बघितलं तर त्या दृष्टीने जाहीरपणानं भाजपच्या सोबत जाऊन पुरोगामी विचार जो भाजपच्या हिंदुत्ववादी विचाराच्या कडव्या लोकांना सुद्धा स्वीकारायचं करायला लावला, म्हणून दादाच चांगला वाटतो. त्याच कारण आहे. तुम्ही आता पुढली पिढी किती त्याचं मूल्यमापन करता माहिती नाही. जगात किती हिंदू राष्ट्र आहेत? कमी आहेत. म्हणजे किती आहेत मला तेवढं माहित नाही. मग कुठलंही हिंदू राष्ट्र नाही. नेपाळ सुद्धा एकमेव जगामध्ये हिंदू राष्ट्र होतं. 25-30 वर्षापूर्वी ते कम्युनिस्ट राष्ट्र झालं, निधर्मी झालेलं. मॉरिशस मध्ये हिंदू जनसंख्या आहे पण ते हिंदू राष्ट्र नाही आहे. जगामध्ये अनेक ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र आणि आता बौद्ध राष्ट्र आहे. जागतिक वाद हा ईसा इस्लामचा आहे, ख्रिश्चन पहिले का मुस्लिम पहिले, तो हिंदू मुस्लिमचा नाही आहे. आणि त्याचे जे मग परिणाम आहेत त्याचा परिणाम मग अंतर्गत आपल्या राजकारणावरती झाला आणि त्यामुळं मग लोकांनाही वाटतं ठीक आहे, धर्माचा सन्मान असावा, अतिरेक असू नये. हिंदुत्ववादी, सॉफ्ट हिंदुत्ववादी लोक पुरोगामी विचार जोपासू शकत नाहीत का? ते दादाचे नेतृत्व, म्हणून तुम्ही दादाचं नेतृत्व मान्य केलं. पुढल्या पिढीत बघायला पाहिजे ना. बरोबर. भविष्य पुढल्या पिढीत बघायला. जिजाऊ मासाहेब असं म्हणाले की भविष्य पुढल्या पिढीत बघायला, म्हणून शिवाजी महाराज घडवले. बरोबर. तर ह्याच्यावरून राष्ट्रवादीचे आपण नेते म्हणून काम करताय त्या लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर शहरामध्ये सध्याचे गाजलेलं प्रकरण आहे संतोष देशमुख प्रकरण. तिथं वरिष्ठ नेत्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे असे बातम्या वगैरे यायला लागल्यात आणि वाल्मिक जे कराड आहेत ते मुंडे साहेबांचे निकटवर्ती आहेत. तुम्ही वकील म्हणून कसं पाहता ते? काय नाही, काय असतं बरं का, अनेक वेळेला आपण जे चर्चा करतो त्या समाज माध्यमातून खरं तर आपण मोबाईलवर जी माहिती ते त्याला सोशल मीडिया म्हणतो. बरोबर. माझ्या वैयक्तिक खात्यापर्यंत आता अँटी सोशल मीडिया होऊ पाहतो आहे. आता त्या प्रकरणामध्ये थोड्या वेळापूर्वी तुम्ही वकील आहात, त्याच्यात सिनियर ज्युनियर असतो असेल, तुम्हाला वकील म्हणतात, मला वकील म्हणतात.
आपण चर्चा केली की राज्यघटना आपल्याला मान्य आहे, 9 गुन्हेगार सुटले तरी चालते आणि 1 सुटलं नाही चाललं पाहिजे. या दृष्टीने जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होऊन त्याचं आरोपपत्र सादर होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती व्यक्त होतोय. संतोष देशमुखाची अत्यंत वाईट पद्धतीनं निर्घृण हत्या झाली आणि त्याच्यातले जे कोणी आरोपी असतील त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण आजकाल सगळेच प्रश्न राजकीय नेते राजकीय पक्ष सोडवतात अशी तुमची माझी चुकीची धारणा झाली आहे. न्यायालय बंद करावं लागतील उद्या, ते न्यायालय जाईल, त्याचा जो काही योग्य काही छडा आहे तो लागेल. आणि जोपर्यंत बघा मुलानं गुन्हा केला तर वडिलांना शिक्षा नाही. बरोबर. आता तुम्ही मी समाज माध्यमातून ऐकतो की तिथला व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जर काही दुसऱ्यांचा सहभाग आहे तर मात्र त्यांना भोगावं लागेल. बरोबर. म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे. जर ते स्पष्ट नाही, शिक्षा व्हायला पाहिजे खरी गोष्ट आहे, पण तुम्ही वकील आहात, चिकित्सक असायला पाहिजे. कोणीतरी कोणाचा खून करतो म्हणून होतं ना. हो ना. बरोबर. मग सुटतात का लोक? पुरावा नाही म्हणून. तो पुरावा गोळा करू द्या, म्हणजे मग मत प्रसिद्ध म्हणजे प्रदर्शित केलं पाहिजे. नाहीतर मग टीव्ही वरती, दूरदर्शनवरती किंवा न्यूजपेपर मध्ये आपण न्याय निवाडा करतो अशा भूमिकेत आहोत. ते जरा योग्य वाटत नाही, व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. आत्ताची व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि आधीच्या न्याय व्यवस्थेमध्ये काय फरक आहे? नाही, उथळपणा, डाऊनफॉल सगळीकडेच आहे. वैद्यकीय क्षेत्रात आहे, न्यायालयीन क्षेत्रात आहे, सरकारच्या क्षेत्रात आहे. ते जाऊ दे, समाज व्यवस्थेत नाही का? तुम्ही कसं पाहता, म्हणजे काय बदल तुमच्या वेळेस असं होतं? मला फार साधा आहे, व्हेरी सिम्पल अँड दॅट इज फॉर यू. नवीन पिढी करता आता जो सगळा सार्वजनिक जीवनामध्ये, राजकीय शब्द वापरत नाहीये मी, बरोबर, जो गोंधळ सामाजिक निर्माण झालाय, जे कोणी आपण समाजकर्ते आहोत किंवा समाज घटक आहोत, जसं बोलतो तसं वागत नाही म्हणून गोंधळ निर्माण झालेला आहे. सामान्यतः जसं बोलतो तसं वागायचा प्रयत्न केला, सगळा गोंधळ जोडून म्हणजे व्यवस्था व्यवस्थित होईल. आता आपल्या प्रोफेशन काढून अजून वळवतोय की आता तुम्ही जेवढं हे नाव कमवलंय, 0 to hero, वकील क्षेत्रात असेल, राजकारणात असेल, देशमुख साहेबांसोबत काम केलंय, बोबडे साहेबांसोबत तुमचे संबंध आले, संपर्क आलाय, तसंच हे तुमची जी वकिलीची जी वारसा आहे तो कोण चालवू शकेल चांगल्या पद्धतीने? जो काम करेल तो चालवेल. माझे अनेक ज्युनियर 4 चाकीमध्ये फिरतात. बर, तुम्ही कोर्टात माहिती घ्या, मी कधीही माझ्या स्टेनोला माझ्या क्लर्कला कमी पगार दिला नाही, जास्तच दिला सगळ्या. असं सुसज्ज ऑफिस घरापासून वेगळं बाहेर लातूरमध्ये मी सुरू केलं, माझ्यानंतर अनेकांनी सुरू केलं. आणि आता या 10 वर्षात तर ती गरज झाली, कारण राहायला कुठंतरी बाहेर आहे आणि शहरात यावं लागतं मुंबई पुण्यासारखं. वारसा म्हणून म्हणजे तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल की जावाई बापू? नाही, आम्ही जेव्हा पाहतो, नाही, ते नाव असतंच आपल्या देशात. असं आहे, इफ यू अनलाइज देन यू शल फाइंड. पहिले जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष झाले म्हणून दुसरे जॉर्ज बुश झाले ना. बेनिजीर भुट्टोचे वडील राष्ट्राध्यक्ष होते म्हणून तिने झाले ना. तिकडे आहे नाही, आपल्याकडे जाय असं नाही. तो कितपत फायदा करून घ्यायचा हे ऍडव्होकेट प्रदीपने आणि ऍडव्होकेट सुहासने ठरवायचे. जावायनी तो जावाई आहे म्हणून मोठा वकील होईल असं नाही. ऍडव्होकेट सुहास बेदरे माझा मुलगा आहे म्हणून तो होईल नाही. तो त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या मेहनतीवर, त्याच्या प्रामाणिकपणावर ते अवलंबून आहे. ही जी नवीन वकील मंडळी आहे त्यांना म्हणजे काय करावं जेणेकरून चांगली वकिली चालू शकते आणि इथं टिकता येईल या मैदानावर? तुमचा काय सल्ला असेल? कोण आपल्या व्यवसायात हुशार आहे तर आपल्याकडे एक प्रॉवर्ब आहे, ही हू नोज विच प्रोव्हिजन इज व्हॅल्यू. केंद्राचे 4,500 कायदे आहेत आज या आहे. महाराष्ट्राचे 1700 कायदे, 16 काहीतरी आहे, कमी जास्त वाढले असते. कुणाला एवढे कायदे माहिती असू शकत नाही. ईश्वरानं तुम्हाला मला विश्वभर शक्ती दिली नाही तर तुम्ही मी वेडा झालो. कुठली रुलिंग काय सुप्रीम कोर्टाने दिली नाही, बॉम्बे हायकोर्ट आपल्याला माहिती असते का? तसं रोज स्टडी विथ रायझिंग सन वकिलांना असलं पाहिजे, अपडेट असलं पाहिजे. आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणे त्याने जर प्रयत्न केले तर निश्चितपणे त्याला यश, किंवा आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर यश मिळतं. याच व्यवसायात किंवा कुठल्याही व्यवसायात मिळतं. आता अनेक भागात तुम्ही पाहिले नाही आहेत, पुण्याला पुस्तक मिळतं अप्पा चौकात, मी आणि माझे 420 वकील मित्र
म्हणजे 420 हे आपण फसवणुकीच्या गुन्ह्याला लावलेला आहे. अशा अनेक किस्से त्याच्यात आहे. WS ला कोर्ट फीस लागत नाही ती सांगून घेणे, जजला सांगून, असे अनेक प्रकार त्यामध्ये असतात. सामान्यतः माझ्या हद्दीपर्यंत जे तत्व मी जैन साहेबांकडनं स्वीकारलं, पाळलं. ऍडव्होकेट बेदरे कोणी वाईट आहे म्हणून तुम्हाला काही वाटत नाही, पण वकिलीचे व्यवसाय बदनाम होणार नाही, आपले धर्म, गाव, जात, पंथ ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर सहज सरळ. शेवटचा प्रश्न साहेब, आमच्या ह्या शुभसेच्या ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं आपल्याला आणि काय ह्याच्यात आम्ही सुधारणा केली पाहिजे? नाही, त्या व्यवसायाचे सूत्रधार, संचालक तुम्ही आहात, त्याच्यावर मी 30-40 मिनिटाच्या संपर्कामध्ये काय मत व्यक्त करावं. मला असं वाटतं की काय तुमचा जो उद्देश आहे किंवा येणाऱ्या नवीन पिढीला एक दिशा, आदर्श म्हणणार नाही मी, पण एक दिशा त्याच्यातनं मिळाली पाहिजे. आणि त्यामध्ये मग आपण नियमित असणं, दक्ष प्रॉम्प्ट असणं, किंवा मग आता तर काही साधनं झालेत, आम्हाला त्या क्युनिक्युनियल डायजेस्ट शोधावं लागायचे, कुठल्या न्यायालयानं काय निर्णय दिला. बरोबर. प्रेसिडेंट्स आर बाइंडिंग ऑन द लोअर कोर्ट्स ऍज वेल एज गव्हर्नमेंट. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप सुद्धा अर्धन्यायिक व्यवस्था असते. लोकशाही म्हणजे निवडून देणे, निवडून येणे एवढं नाही, घटनेद्वारे स्थापित झालेलं कायद्याचं राज्य. माझं तर असं मत आहे की 11वी-12वीला आपली राज्यघटना स्वीकारली पाहिजे, शिकवली पाहिजे, जेणेकरून पुढल्या पिढीला कळेल काय व्यवस्था आहे. नाहीतर मग आपल्याला काय पाहिजे, मतदानाला जाणार नाही, काय म्हणू शकतो. मग आपल्याला राजेशाही पाहिजे, हुकुमशाही पाहिजे, लष्करीशाही, व्हॉट यू वॉन्ट. लोकशाही व्यवस्थेत जे दोष निर्माण झाले ते दुरुस्त करायची भूमिका कुठलाही राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय पक्ष मांडत नाही. भारतीय नागरिक म्हणून माझी खंत आहे. आपल्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या सगळ्या तरुण मित्रांना एवढीच विनंती करू इच्छितो की सहज सरळ जीवन जगत असताना आपल्याला मदत मागणारा नाही, मदत देणारा समाज निर्माण करता आला पाहिजे. धन्यवाद. काय एवढी लांब बघत नाही.